नमस्कार मंडळी. आज आपण यशवंत गोपाळ जोशी यांच्या अनामिका या कथासंग्रहातील धाडस ही कथा वाचणार आहोत. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. अनु, माझं पेन, पाकीट आणि कॉलेजात न्यायची पुस्तकं आण लवकर. उशीर होतोय कॉलेजला जायला मला. सगळं अगदी तयार आहे कधीच. तुझी ही रोजची धांदल आता मला नवीन नाही राहिली. पण जरा ती टायची नॉट ठीक कर आधी. कशी तरी चाली आहे. कॉलेजातील ड्रेसिंग रूममध्ये करीन ती ठाकठीक. माझ्या वस्तू दे पाहू मला लवकर. 11च्या आत पोचलं पाहिजे मला. पहिलाच पिरियड घ्यायचा आहे मला. मी कुठं अडवलंय तुला? हां, घे या वस्तू आणि गाठ ते कॉलेज धावत पळत. माझं पैशाचं पाकिट नाही दिलंस ते? ते ठेवलंय कोटाच्या आतल्या खिशात आधीच. बरं, मग मी येऊ आता? संध्याकाळी जरा लवकर परत ये बरं का. 2 दिवसांनी वर्षाचा दुसरा वाढदिवस आहे. तेव्हा थोडं शॉपिंग करीन म्हणते आज. आणि जाताना जरा सांभाळून जात जा प्रोफेसर साहेब, नाहीतर जा लेक्चरचे विचार डोक्यात घोळवीत. झाल्या का तुझ्या सूचना सांगून? सूचना झाल्या सांगून? पण ही बघ वर्ष आली आहे तुला टाटा करायला. तिचा टाटा घे आणि निघ तू. वर्षाचा घोड पापा घेऊन आणि तिला टाटा करून अनिल कॉलेजचा रस्ता घाईने काटू लागला. तो दिसेनासा होईपर्यंत वर्षाला खांद्यावर घेऊन अनिता त्याच्या आकर्षक व रुबाबदार व्यक्तिमत्वाकडे पाहत उभी होती. तो दिसेनासा झाल्यावर वर्षाला खेळायला सोडून अनिता सोफ्यावर थोडा वेळ विश्रांतीसाठी टेकली. आई, संदीपकडे जाऊ मी खेळायला? जा, पण लवकर ये हं. पाहता पाहता वर्षाला दुसरं वर्ष लागणार. लवकर. या सुखद आठवणीने अनिता मनोमनी आनंदली होती. वर्षाच्या आगमनापूर्वीचा काळ तिच्या नजरेसमोर तरळू लागला. अनिल देशपांडे याचा व आपला परिचय बॅडमिंटन कोर्टावर कसा झाला त्याची तिला आठवण झाली होती. महिलांच्या एकेरी स्पर्धेत ती फायनलला आली होती, तर पुरुषांच्या स्पर्धेत अनिलने विजयाकडे आगेकूच केली होती. अंतिम सामने पाहण्यासाठी कॉलेजच्या जिमखान्यावर तोबा गर्दी उसळली होती. दोन्ही सामने अटीतटीचे झाले होते. अनिलने विजयश्री खेचून आणली होती, पण सुनंदा पत्कीबरोबर खेळताना आपल्याला विजय संपादता आला नव्हता. त्यामुळे विषण्ण मनाने रेस्टरूममध्ये बसले होते मी. 2-4 मैत्रिणी वरकरणी सांत्वन व समाधान करून गेल्या होत्या, पण नर्व्हस मूड काही केल्या जात नव्हता. इतक्यात अनिल आपल्यापाशी अचानकपणे येऊन उभा राहिला आणि म्हणाला, येणार का? स्कूटरवरून सोडतो घरी. त्याच्या अचानक आगमनाने व प्रश्नाने काय उत्तर द्यावे हे जरा वेळ सुचलेच नव्हते मला, कारण मी पराभवाने पार खचले होते. अशावेळी ज्याच्या गळ्यात विजयश्रीने माळ घातली आहे असा अनिल मित्रमंडळींना सोडून आपल्यापाशी येतो काय आणि घरी चलण्याविषयी विचारतो काय, याचे मला आश्चर्य वाटले होते. जिमखान्यावर वाकड्या तोंडाने बसण्यापेक्षा घरी सटकणे बरे, असा विचार आला आणि त्या विचाराने मी त्याला चटकन होकार देऊन टाकला. स्कूटर वेगाने निघाली होती, पण ती माझ्या घराच्या दिशेने जात नव्हती. आपण कुठे जात आहोत याची नीटशी कल्पना न आल्याने मी अनिलला विचारलं, कुठं चाललो आहोत आपण? थोडं पुढे गेल्यावर त्याने स्कूटरला ब्रेक लावला व गाडी लॉक करून समोरच्या सी व्ह्यू हॉटेलकडे बोट दाखवले होते. लबाड आहात अगदी तुम्ही. हे घर आहे वाटतं माझं. अहो, मॅच खेळून तुम्ही खूप दमला असाल, म्हणून थोडं फ्रेश वाटण्यासाठी आणलं तुम्हाला इथं. येणार ना आत? काहीतरी खाऊन वर कॉफी घेऊन मग सोडतो मी तुम्हाला सुखरूप घरी. जशी आपली इच्छा. टेबलावरील डिशचा समाचार घेता घेता अनिलने माझ्या मनात पराभवामुळे दाटलेली दारुण निराशा दूर केली होती. खेळ म्हटला म्हणजे त्यात कुणाची तरी हारजीत व्हायचीच. तेव्हा पराभवाचे आघात खिलाडूपणे जो स्वीकारतो तोच खरा खिलाडू, असा विचार त्याने मांडला होता. माझा खेळ कसा आकर्षक झाला होता याचेही त्याने नंतर वर्णन केले होते. त्याच्या मुद्देसूद आणि दिलासा देणाऱ्या संभाषणाने माझ्या मनातील निराशा व मरगळ नाहीशी झाली होती. पहिल्याच फेरीत त्याने मला जिंकले होते. हळूहळू आमच्यातील गाठीभेटी वाढू लागल्या. दोघांच्या आवडीनिवडीचा मेळ जमत होता, त्यामुळे परिचयाचे रूपांतर स्नेहात व्हायला वेळ लागली नाही.
स्नेहामुळे एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागले व त्यातूनच ओढ वाटू लागली होती. प्रेमरज्जूंनी आम्ही बांधले गेलो होतो. त्याच्या सहवासातील सुगंधी क्षण संपू नयेत असेच प्रत्येक भेटीत वाटत होते मला. पण महाविद्यालयाच्या परीक्षा जवळ आल्यावर आम्ही एकमेकांपासून दूर होत असू. असे करता करता तो द्वितीय श्रेणीत MA झाला होता आणि मी BA झाले होते. त्याच कॉलेजात त्याला लेक्चररची नोकरी मिळाली होती. मग आम्ही स्नेहाचे रूपांतर विवाहात करण्याचे ठरवले होते. दोन्ही घरची संमती मिळवून आम्ही रजिस्टर पद्धतीने विवाहबद्ध झालो होतो. विवाहानंतरचा मधुचंद्र आटपून आम्ही कॉलेजच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये 2 खोल्यात राजा राणींचा चिमुकला संसार थाटला होता. तेव्हा आषाढ महिना सुरू झाला होता आणि वरुण राजाची चाहूल दिसू लागली होती. धरती वरुणाला आलिंगन द्यायला उत्सुक झाली होती. रात्रीच्या मेघगर्जनेसह वरुणाचे आगमन झाले होते. प्रेमाचा अलोट वर्षाव केल्यामुळे धरती बिचारी लाजून व भिजून चूर झाली होती. रात्रीची वेळ असल्याने मी दारं खिडक्या बंद केल्या होत्या आणि आम्ही गप्पा गोष्टीच्या तालात निद्रादेवीची आराधना करीत होतो. इतक्यात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि अनिल भीतीने एकदम जोराने किंचाळला होता आणि दुसऱ्याच क्षणी मला येऊन बिलगला होता. त्याच्या हातापायांचा थरकाप होत होता. या अनपेक्षित प्रकाराने मी काही क्षण हतबुद्धच झाले होते, पण लगेच स्वतःला सावरले होते. त्याला पलंगावर कसेबसे निजवून गरम रग त्याच्या अंगाभोवती गुंडाळला. ब्रँडीच्या बाटलीतून थोडीशी ब्रँडी काढून त्याच्या हातापायांना चोळली. तेव्हा कुठे त्याचे थरथर कापणे कमी झाले होते. पाण्यातून थोडी ब्रँडी पोटात गेल्यावर त्याला अंमळशी हुशारी आली होती. अनिल, हा काय नवीन व चमत्कारिक प्रकार आहे? थोड्या वेळापूर्वी तू एवढा घाबरला का होतास? अनु, हा माझ्या मनाचा कमकुवतपणा आहे. लग्नापूर्वी हे तुला सांगायचं राहून गेलं. मी तुझ्याशी प्रतारणा केली आहे याचं आता मला फार दुःख होतंय. तू काय म्हणतो आहेस ते काही कळत नाही बघ मला. अगं, विजांचा कडकडाट आणि कल्लोळ सुरू झाला की काय होऊ लागते मला ते माझं मलाच कळत नाही. असा प्रकार पूर्वी अनेक पावसाळ्यात घरी झाला आहे. मग अशावेळी काय उपाय केले होते तुझ्या आईने? अशावेळी आई माझ्या कानात कापसाचे बोळे घालीत असे आणि माझे डोळे बांधून ठेवत असे. अंगावर जाडसर घोंगडी घालून मी निजेपर्यंत ती माऊली माझ्याजवळ बसून राहत असे. अनिल, पण हा भयगंड केव्हापासून सुरू झाला ते येईल का तुला सांगता? तेच तर मला अजिबात आठवत नाही. मग तू कधी आपल्या आईवडिलांना याचे कारण विचारले होतेस का? हो, पण कुणीच मला धडपणे उत्तर दिले नाही. जेव्हा कधी मी हा प्रश्न विचारी तेव्हा तेव्हा आई डोळ्याला पदर लावीत असे आणि दादा तोंड फिरवून बाहेर येरझारा घालू लागायचे. बरं, आता मी तुझ्या आईसारखे बोळे घालू का तुझ्या कानात आणि बांधू का पट्टी डोळ्यांवर? काही नको एवढी काळजी घ्यायला. मी डोक्यावरून पांघरून घेऊन झोपतो कसा? या अनपेक्षित व धक्कादायक प्रकारामुळे मी अस्वस्थ झाले होते. लाडक्या अनिलचा हा भयगंड कसा घालवावा ही काळजी माझ्या मनाला टोचत होती. एक दिवस मी मनाचा हिय्या करून सासूबाईंना घडलेला सारा प्रकार सांगितला व अनिल विजांच्या गडगडाटाला का घाबरतो यामागचे रहस्य विचारले होते. त्यांनी सुरुवातीला आढेवेढे घेतले होते, पण हे जाणून घेण्यामागचे त्यांना कारण पटवून दिल्यावर त्यांनी ते रहस्य सांगायला सुरुवात केली होती. कुलाबा जिल्ह्यात पाली गावात माझे माहेर होते. भाद्रपदातील दर चतुर्थीला अष्टविनायकाच्या दर्शनाला मी न चुकता भावाकडे जात असे. 15-16 वर्षांपूर्वी मी अशीच गणेश चतुर्थीला भावाकडे सुनील व अनिल या दोघा मुलांना घेऊन गेले होते. दोघांची वय त्यावेळी 10 व 8 वर्षांची होती. चतुर्थीचा उत्सव पाहून 1-2 दिवसात घरी परतायचे मी ठरवले होते, पण भावाने आल्यासारखे आणखी 4 दिवस राहण्याचा खूप आग्रह केल्यामुळे माझा नाईलाज झाला होता. गणपतीच्या देवळाच्या आवारात रोज रात्री काही ना काही करमणुकीचे कार्यक्रम व्हायचे. सुनील व अनिल त्या कार्यक्रमांना न चुकता जात असत. कार्यक्रम संपला की ओटीवर येऊन ते झोपत असत. असेच एका रात्री ते दोघे नाटकाला गेले होते. त्या रात्री नाटक संपता संपता अलोट पाऊस आला होता. पावसाबरोबर विजांचे थैमानही सुरू झाले होते.
नाटकाला गेलेली मुलं जीव मुठीत घेऊन घरी परतत होती. येत असताना विजेने सुनीलच्या अंगावर झेप घेतली होती आणि जागच्या जागी सुनील काळाकुट्ट पडून गतप्राण झाला होता. या दुर्दैवी घटनेने आम्ही सगळेच हादरून गेलो होतो. ही दुर्घटना अनिलने जवळून पाहिल्यामुळे व मोठ्या भावाच्या वियोगाने त्याच्या कोवळ्या मनावर विलक्षण आघात झाला होता. तेव्हापासून पावसाळ्यात विजांचा गडगडाट सुरू झाला की तो घाबरत असतो. अनिलच्या भीतीमागचे रहस्य कळल्यावर मी मानसशास्त्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेतली होती. त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली होती. त्याचा हा विचित्र भयगंड घालवण्यासाठी त्यांना उपाय विचारला होता. या केसचा स्टडी करण्यासाठी त्यांनी 2-4 दिवसांची मुदत मागितली. उपाय सुचल्यावर त्यांनी मला बोलावून घेतले व उपाय समजावून सांगितला होता. अनिल, आपण लोणावळ्याला जाऊया का? तुला काय वेडबीड तर नाही ना लागले अनु? पावसाळ्यात लोणावळ्याला जाऊन काय करायचे? ढगांची शोभा पाहायची आहे मला. ढग कसे जमिनीवर उतरतात ते पाहिले आहेस का कधी? या ढगांमधून फिरत फिरत जायला मला बाई खूप आवडतं. जगावेगळीच आवड आहे तुझी. एकदाच पुरव हा माझा वेडा हट्ट. नाही म्हणू नकोस प्लीज. पुन्हा कधी असला हट्ट करायची नाही मी. बरं बाई, जशी तुझी इच्छा. पण त्या ढगातून फिरायला मी नाही येणार. नको येऊस. मी तुला भलताच आग्रह नाही करणार. मग तर झालं. आषाढातल्या कृष्ण पक्षात आम्ही लोणावळ्याला गेलो होतो. संध्याकाळच्या वेळी ढग खाली उतरले होते. किट्ट काळोख झाला होता. ढगांच्या मागोमाग विजांनी जोराचा कडकडाट सुरू केला होता. धाडस करून मी अशा वेळी फिरायला निघाले होते. अनिलला माझे जाणे पसंत नसल्याने तो मला अडवू पाहत होता. पण मी त्याचे काही एक ऐकले नाही. त्याचा हात दूर सारून मी वाऱ्यासारखी धावले होते. हातात बॅटरी घेऊन तो माझ्या मागे धावला होता. पळण्याचा वेग मी मुद्दामच वाढवला होता आणि एकाएकी विजेचा लोळ माझ्या बाजूने गेला होता. अनिल वीज पाहून जोराने ओरडला. मला पकडायला सारी शक्ती एकवटून धावला. मी सुखरूप असलेली पाहून त्याचा जीव भांड्यात पडला होता आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्याचा भयगंडही दूर झाला होता. 15 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची त्याला त्यावेळी अचानकपणे आठवण झाली होती. त्याने मला ओढत ओढत लोणावळ्याला उतरलेल्या जागेत नेले होते. आम्ही घरी परतल्यावर विद्युलतेने आपल्या भावाचा बळी कसा घेतला होता त्याची हृदयद्रावक कथा त्याने मला सांगितली होती. आजच्या या घटनेने आपली भीती पार नाहीशी झाल्याचे तो छातीठोकपणे सांगत होता. त्याचा हरपलेला आत्मविश्वास त्याला परत मिळाला होता. डॉक्टरांची मात्रा अचूक लागू पडली होती म्हणून मला खूप खूप आनंद झाला होता. माझ्या धडपडीचे सार्थक झाले होते. 1 वर्षानंतर मला मुलगी झाल्यावर आम्ही तिचे नाव वर्षा असे ठेवले होते. वर्षाच्या आठवणीने अनुची तंद्री भंग पावली. तिने वर्षाला दारातून हाक मारली. वर्षा, चल लवकर. किती वेळ खेळत बसलीस? वर्षा जवळ आल्यावर अनिताने तिचा पटकन पापा घेतला. कारण दोघांच्या सफळ प्रेमाची साक्ष होती वर्षा.